आज आहे ना मस्त तुळशी विवाहाचा मिनी लॉग बनवला आहे. तुळशी विवाह म्हणलं की सर्वात प्रथम येते दारापुढे रांगोळी. मस्त अशी अंगणामध्ये तुळशीची रांगोळी काढून घेतली. रांगोळी झाल्यानंतर दुपारी ते भगवती मातेचं मंदिर आहे, मस्त दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला. कारण त्रिपुरारी पौर्णिमा आहे ना, मग त्यामुळे पाठ ठेवला होता. त्यानंतर बाजारात जाऊन वाती काही भाजीपाला वगैरे घेऊन आले. मस्त वाती घरी आल्यानंतर तुपात भिजवल्या. पौर्णिमा असल्यामुळे श्रीयंत्र आहे माझ्याकडे, त्यावर कुंकुमार्चन केलं. कुंकुमार्चन झाल्यानंतर मस्त त्रिपुरवात जाळी. त्यानंतर 11वा अध्याय, शिवनामावली असं बरंच काही पठण केलं. त्यानंतर लग्न म्हणलं की मस्त गोडाधोडाचा स्वयंपाक झाला. बटाट्याची भाजी, पुरी, खीर अशी बनवली होती. सर्व स्वयंपाक वगैरे तयारी झाल्यानंतर मस्त तुळशी मातेची तयारी करायची होती. मस्त दोरा बांधून घेतला. पिसाचीच मी आता साडी नेसवणार आहे. तर मस्त मिऱ्या घालून घेतल्या आणि मस्त असं दोन्ही बाजूंनी पदर खोचून मस्त मिऱ्यांना साडी जशी नेसवतो ना तसं तयार करून घेतलं. कारण बाल्कनीतच छोट्याशा जागेमध्ये तयारी करायची होती, त्यामुळे छोट्या छोट्या जागेमध्ये मी तयारी केली. मस्त मंगळसूत्र, साज वगैरे घातला, मुखवटा घातला आणि मस्त नथ वगैरे घालून मस्त हिरव्या बांगड्या सर्व वगैरे आपण जसं ओटी भरतो ना तसं सर्व शृंगार देवीला घातला. नंतर डोक्यावर चुनरी घातली, हार घातला. मस्त अशी आता तुळशी मातेसमोर रांगोळी काढून घेतली. रांगोळी झाल्यानंतर समोर एक चौरंग ठेवला. त्यावर ताटामध्ये सर्वात प्रथम कुठलंही कार्य म्हटलं का गणपतीची स्थापना आलीच पाहिजे. आधी पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करून स्वच्छ करून पुसून तांदळावर गणपती बाप्पांना विराजमान केले. त्यानंतर हळद कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दिला. त्यानंतर आपल्या बाळकृष्णालासुद्धा पाणी, पंचामृत आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून स्वच्छ करून घेतलं. त्यावर एक छोटासा पुन्हा वस्त्र ठेवून त्यावर त्यांना ठेवलं, वस्त्र घातले. मस्त नवरदेव म्हटले की छान छान कपडे वगैरे घालायलाच पाहिजे. हार वगैरे घातला, मुकुट घातला आणि चिंच, आवळा, बोरं आदी याचा खूप मान आहे, ते अर्पण केलं. त्यानंतर दिवा अगरबत्ती लावून मस्त अशी पूजा केली. अंगणामध्ये बघा तुळस काढली ना, त्याचेसुद्धा पण दिवे वगैरे लावले, मस्त दिवे प्रज्वलित केले. त्यानंतर आता अंतरपाट तयार करायचा. लग्न म्हटलं की छान असा अंतरपाट पाहिजेच. मस्त स्वस्तिक काढून घेतलं कुंकवानी. असं स्वस्तिक काढलं की छान दिसतंय. मस्त स्वस्तिक झालं. त्यानंतर आता लग्न म्हटल्यावर प्लेन अक्षदा नको, मस्त रंगीबेरंगी अक्षदा पण बनवल्या. आणि बघा एकदम सुंदर असं मनमोहक आमच्या तुळशी मातेचं रूप झालं. बघत राहावं असं वाटत होतं. मस्त पूर्ण गॅलरी सजलेली होती. लग्न मंडप सजला होता. मामा पण उभे होते. ऊस म्हणून आपण मामा उभे करतो. सर्वांना मग अक्षदा वाटल्या आणि साहेबांनी आणि मुलांनी मस्त अंतरपाठ धरला आणि मोबाईलवरच आम्ही मंगलाष्टक लावले होते. मस्त मंगलाष्टका झाल्या. सर्वांनी मिळून असं मस्त बाल्कनीमध्ये छोटासा तुळशी विवाह लग्न सोहळा आम्ही पार पाडला. कमी जागेमध्ये, छोट्या जागेमध्ये आम्ही ही तयारी केली. दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी तुळशीचं लग्न लावतो, तसं यावर्षी केलं. लग्न लागल्यानंतर मस्त असं गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला आणि आम्ही पण